नमस्कार, मी विनोद शिंगे कुंभोज। आज आपण आलोय नरंद येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर। भेंडोडे ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीनं कारखान्याचं जे मळी मिश्रित पाणी आहे ते नदीत मिसळत असल्या कारणाने मोठा आक्रोश निर्माण झाला होता। गेल्या महिन्याभरापासून ग्रामपंचायतच्या विविध माध्यमातून कारखान्याला निवेदनही देण्यात आलं होतं, तरीही काही प्रमाणात मळीचं पाणी नदीत मिसळत असल्याने भेंडवडेसह परिसरातील गावात कावीळसारख्या रोगाची साथ पसरली। परिणामी आज भेंडवडे ग्रामस्थांचा आक्रोश वाढला व ग्रामपंचायतच्या सह पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी शरद कारखान्यावर धडक मोर्चा काढला। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिणामी नागरिकांचा आक्रोश पाहता प्रशासनाने तात्काळ पोलीस बंदोबस्त व हातकंडे तहसीलदार यांना पाचारण करण्यात आलं। यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी औटी यांनी सदर ग्रामस्थांच्या मोर्चाचा तीव्रता लक्षात घेऊन सदर पाणी आजपासून तात्काळ बंद करण्यात असल्याचं लेखी निवेदन भेंडवडे ग्रामस्थांना दिलं। परिणामी इथून पुढे कोणत्याही पद्धतीचं आरोग्याला घातक होईल असं पाणी भेंडवडे नगरीतून वारणा नदीत सोडलं जाणार नाही असंही आश्वासन देण्यात आलंय। परिणामी भेंडवडे ग्रामस्थांचा आक्रोश पाहता भेंडवडे ग्रामस्थांनी सदर निवेदन स्वीकारलंय। परिणामी सकाळीच भेंडवडे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने तो उपस्थिती लावून कारखान्याच्या कार्यस्थळावर भोजनाची आपली सोय केली होती। भेंडवड्याच्या ग्रामस्थांनी लेखी निवेदन घेतलं। यावेळी हातकंडले वडगाव सह परिसरातील फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र होतं। परिणामी भेंडवडे ग्रामस्थांच्या आंदोलनाला कारखान्यानं चांगला प्रतिसाद दिला। परिणामी त्या आंदोलनाला यश मिळाल्याचं चित्र सध्या दिसत असून आंदोलकांना निवेदनानंतर आपल्या गावी परततील अशी आशा व्यक्त होत आहे। न्यूज 24